तिवारी, अरविंद, आकाश, प्रतीक आणि राखीव खेळाडू देवेंद्र. दोन्ही संघाने आपापल्या संघाची घोषणा केलेली आहे. तसेच स्पार्टन G2 तर्फे प्रथम फलंदाजीला जात आहेत. भागेश आणि सिद्धांत. हे दोघं भागेश आणि सिद्धांत हे ओपनिंगला जात आहेत स्पार्टन G2 यांच्या तर्फे. आणि मला लिहून दे सांगायला. हॅलो, हा आपला सामन्याचा थेट प्रक्षेपण YouTube युनिक लाईव्ह वर करण्यात येणार आहे. सामन्याला लवकरच सुरुवात होत आहे. लवकरात लवकर सामना सुरू करावा. तसेच सामन्याच्या मध्ये कोणीही वेळ घालवू नये, अन्यथा त्या संघाला फाईन मारण्यात येईल. प्रथम फलंदाजी भागेश आणि सिद्धांत. सिद्धांत डाव्या हाताचे फलंदाज प्रथम फलंदाजी करताना. तसेच नॉन स्ट्रायकर एंडवर भागेश. गोलंदाजींची सुरुवात करायला अजिंक्य. कृपया महेश एरम कुठे असतील त्यांनी स्टेजवर यावं. काय 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 विचारतात गोपी? तू काय विचारतो? एम्पायर काय विचारतो? स्कोरर आहे ना. आय 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 स्टेज के इधर आ जाओ. एक दुष्यंत सर का गाड़ी का चाबी लेके जाना है. गाड़ी मेरा बिल्डिंग में. तेरा बिल्डिंग में लक्ष्मण. हॅलो, सामन्याला सुरुवात. अजिंक्य गोलंदाजी करतायत. भागेश यांना उंचा मारलेला फटका. पहिल्याच चेंडूवर षटकार. अतिशय उत्कृष्ट सुरुवात भागेश यांची. पहिल्याच चेंडूवर षटकार. अतिशय छान सुरुवात सामन्याला झालेली आहे. अजिंक्य यांच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारलाय भागेश यांनी. धाव संख्या सिद्धांत यांनी. धाव संख्या झालेली 6. डावखोर फलंदाज सिद्धांत. आखूट टप्प्याचा चेंडू. दुसरा चेंडू निर्धाव गेलेला आहे. धाव संख्या 6. 2 चेंडू झालेले आहेत. प्रथम षटक चालू आहे. अजिंक्य पुन्हा गोलंदाजीसाठी तयार. आखूट टप्प्याचा चेंडू हलकेच त्यांनी लेग साईडला पाठवलेला आहे. 1 धाव झालेली आहे. एकच धाव मिळेल त्यांना. 1 धाव मिळालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 7. भागेश आता फलंदाजी करणार आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. अजिंक्य पुन्हा एकदा तयार आपल्या षटकातील 4था चेंडू टाकण्यासाठी. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू लेग साइडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु तो वळवण्यात आलेला नाही. चेंडू निर्धाव. धाव संख्या झालेली आहे 8-7. धाव संख्या 7. प्रथम षटक 5 चेंडू 4 चेंडू.
अजिंक्य आपला 5वा चेंडू पुन्हा एकदा अकूट टक्क्याचा लेग साइडला तटवलेला आणि हे उत्कृष्ट उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 धावा घेतलेले आहेत. 2 धावा मिळालेले आहेत भागेश यांना. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. नो बॉल. एक शॉट नो बॉल नाही, एक शॉट आहे ना. एक शॉट एकच रन. एक रन शॉट. अर्धवट रन पळाल्यामुळे एका धावेचा दंड. एकच धाव मिळाले. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू ऑफ साइडला तटवलेला आहे. खेळाडू धावतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खेळाडू आणि मिस फिल्डिंग झालेली आहे. 2 धावा मिळाल्या आहेत. त्यामुळे 2 धावा मिळालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 10. प्लेयर का फायदा नहीं है, टीम को मैं बोल रहा हूँ, सुन नहीं रहा है। अभी तू बोला ना अच्छा हो गया, अभी तू बोला वही अच्छा. अरे मैं बोलेगा ना उसका मीनिंग अलग हो जाता है. नेटला डिक्लेअर केले. नेटला डिक्लेअर केले गोपी. ओके नेट मधले प्लेयरला थांबवा. नेट मध्ये खेळते ना कारण नेट मधले प्लेयरला थांबवा बंद करायचं. नेट मधले प्लेयरला नेट मध्ये जे प्रॅक्टिस करतात त्यांनी बंद करावी प्रॅक्टिस आपली. नेट मध्ये जे समोर जे नेट मध्ये खेळाडू प्रॅक्टिस करतायत त्यांनी आपली प्रॅक्टिस बंद करावी कृपया. कृपया त्याचा अडथळा होतोय चालू सामन्यामध्ये. त्यांनी आपली प्रॅक्टिस बंद करावी. एक षटक संपलेलं आहे. धाव संख्या झालेली आहे 10. नवीन गोलंदाज रवी हे सामन्याचं दुसरं षटक घेऊन येत आहेत. सामना करतायत सिद्धांत. डाव्या हाताचे फलंदाज, डाव्या हाताचे गोलंदाज. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. सिद्धेश रेडी. अकूट टप्प्याचा चेंडू. पंचांचा निर्णय वाईड बॉल. एक अवांतर धाव संख्या झाली 11. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लेग साइडला तटवलेला खेळाडू. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण झालेली आहे की नाही पंचांकडे अपील करण्यात आलेलं आहे. धावबादचं 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धाव संख्या झाली आहेत 13. फलंदाजी करतायत सिद्धांत. नाही फलंदाजी सिद्धांत आहे. गोलंदाजी करतायत रवी. डावखोरे गोलंदाज रवी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि हा चेंडू पटवलेला आहे. एक धाव पूर्ण करण्यात आलेली आहे आणि एकच धाव मिळणार आहे. धाव संख्या झालेली आहे 14. अतिशय चांगली फलंदाजी करतायत स्पार्टन G2. दुसरा षटक चालू आहे. धाव संख्या झालेली आहे 14. एकही बळी गेलेला नाही त्यांचा अजून. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी सिद्धांत यांची. क्षेत्ररक्षण लावण्यात येत आहे.
आणि हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू पायाला लागलेला आहे. एक धाव लेग बायच्या स्वरूपात मिळालेली आहे. स्पार्टन G2 यांना धाव संख्या झालेली आहे 15. यॉर्कर पद्धतीचा चेंडू भागेश यांना खेळता आला नाही, परंतु पायाला लागून एक अवांतर धावसंख्या मिळालेली आहे. रवी पुन्हा एकदा तयार, फलंदाजी करतायत सिद्धांत. आणि हा फुल टॉस डाव्या बाजूला गेलेला चेंडू आणि हे अवांतर. पंचांचा निर्णय वाईड 4. एकूण 5 धावसंख्या, 5 धावा मिळालेल्या आहेत संघाला. धाव संख्या झाली 20. वाईड आणि 4 धावा अवांतर, असा एकूण 5 अवांतर धावा मिळालेल्या आहेत. अवांतर धाव संख्या वाढताना रवी पुन्हा एकदा गोलंदाजीला तयार. आणि हा चेंडू दोन्ही फलंदाजांमध्ये गोल, परंतु एक धाव संख्या मिळालेली आहे. अवांतर 1, धाव संख्या झाली 21. फलंदाजीला भागेश. आणि हा फुल टॉस चेंडू त्याने उचलून मारलेला आहे. 4. एक मिनिट. सहा धावा शेवटच्या चेंडूवर उत्कृष्ट असा षटकार. धाव संख्या झालेली 27. रवी यांचा षटकार टोटल 17 धावा मिळालेल्या आहेत स्पार्टन G2 या संघाला. 2 षटकार, धाव संख्या 27, 0 बळी. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. नवीन गोलंदाज अभि. ग्रेट वॉरियर्स तर्फे 30 षटक घेऊन येत आहेत अभि. ग्रेट वॉरियर्स हा संघ पहिला विजेता संघ. अभि गोलंदाजीसाठी तयार. डाव्या बाजूला तटाला हलकेच 1 धाव मिळेल आणि 1च धाव मिळालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 28. आता फलंदाजीसाठी आले भागेश. सामन्याचं 3रं षटक चालू आहे. अभि 3रं षटक टाकतायत, फलंदाजी करतायत भागेश. राईट आर्म ओव्हर द विकेट अभि. भागेश यांना त्यांनी मारलेला चेंडू हवेत गेलाय आणि हा झेलबाद झालेले आहेत. भागेश झेलबाद झालेले आहेत अभि. आणि हा पहिला खेळाडू बाद झालेला आहे स्पार्टन G2 यांचा. धाव संख्या झाली 28. 28 धाव संख्येवर पहिला खेळाडू बाद झालेला आहे. लक्ष्मण यांनी त्यांचा झेल पकडलेला आहे. गोलंदाज अभि. नवीन फलंदाज सुमित. भागेश वैयक्तिक 10 संख्येवर बाद झालेले आहेत. स्कोर 28.
धावसंख्या 28, एक बाद 28. अभि यांनी दुसऱ्या चेंडूवर त्यांना सफलता मिळालेली आहे. गोलंदाज अभि गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. आखूट टप्प्याचा चेंडू आणि आपण एकदा बाद. सुमित आउट झालेले आहेत. अतिशय उत्कृष्ट खेळ, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. सलग 2 चेंडूवर दोन बाद. धावसंख्या 2 बाद 28 आणि हॅट्रिकचा चेंडू आता हॅट्रिक वर आलेले आहेत. अभि लक्ष्मण यांनी अतिशय उत्कृष्ट खेळ घेतलेले आहे. धावसंख्या 28, 2 बाद 28. सुमित पहिल्या चेंडूवर बाद. स्पार्टन G2 यांना दुसरा धक्का. नवीन फलंदाज रामा. हॅट्रिकचा चेंडू आहे. हॅट्रिकचा चेंडू आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवूयात. हॅट्रिकचा चेंडू आहे अभि यांचा. बघूया ते हॅट्रिक करतात की नाही करतात. गोलंदाज रामा, गोलंदाज अभि, फलंदाज रामा. थोडक्यात बचावलेले आहेत. उत्कृष्ट असा चेंडू थोडक्यात बचावले, मात्र हॅट्रिक मात्र चुकलेली आहे. धावसंख्या 2 बाद 28. पुन्हा एकदा अभि गोलंदाजीसाठी तयार. फलंदाज रामा. आणि हा चेंडू त्यांनी हलकेच तटाला ऑफ साईडला. 1 धाव मिळणार आहे. 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 29. तिसरं षटक चालू आहे सामन्याचं. धावसंख्या 2 बाद 29. अभि पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड. फलंदाजी सिद्धांत. डावखोरा फलंदाजांना राईट आर्म राऊंड गोलंदाजी करतात अभि. आखूट टप्प्याचा चेंडू त्यांनी तटवलेला आहे आणि हा बाद. 3 बाद. अतिशय उत्कृष्ट झेल अजिंक्य यांनी घेतलेला आहे. या षटकात तिसरा बळी मिळालेला अभि यांना. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. 3 बाद 29. द ग्रेट वॉरियर्स गेल्या वर्षीचे चॅम्पियन, त्यांनी आपण का चॅम्पियन होतो हे दाखवून दिलेलं आहे. एकाच षटकात 3 बळी घेतलेले आहेत. पहिले 2 षटका अतिशय धावा दिलेल्या आहे. या षटकात फक्त 1 धाव देऊन 2 धावा देऊन 3 बळी घेतलेले आहेत अभि यांनी. धावसंख्या 3 बाद 29. बाद झालेले फलंदाज भागेश सिद्धांत. वैयक्तिक 17 धावांवर झेलबाद झालेले आहेत. अजिंक्य यांनी त्यांचा झेल पकडलाय. गोलंदाज अभि. सामन्याचे तसेच संघाचे शेवटचे वैयक्तिक प्रथम तसेच संघाचे शेवटचे शतक घेऊन येत आहेत. गोलंदाज रवी. सामन्याचा शेवटचा षटक रवी. राईट आर्म राऊंड गोलंदाजी करतायत. फलंदाज रामा ना रणजित रामा फलंदाजी करतायत. रवी त्यांना गोलंदाजी करतायत आणि हा मारलेला त्यांनी चेंडू हवेत आहे. 1 धाव संख्या मिळालेली आहे. दुसरी धाव त्यांनी धावलेली आणि ती पूर्ण झालेली आहे. 2 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे 31. सामन्याचा शेवटचा षटक चालू आहे. धाव संख्या 3 बाद 31. पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळालेल्या आहेत. फलंदाज रामा. गोलंदाज रवी. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. रवी तयार. राईट आर्म राऊंड. रामा यांना आखूट टप्प्याचा चेंडू त्यांनी ऑफ साईडला पाठवलेला हलकेत. दिनेश यांनी तो अडवलेला आहे.
दुसरी धावसंख्या घ्यायचा प्रयत्न आणि धावबाद. रामा धावबाद, अशक्य अशी धाव होती. स्कोर झालेला आहे 32. 4 बाद 32. 4 बाद 32 झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दिनेश यांचे. रामा धावबाद झालेले आहेत वैयक्तिक 3 धावसंख्येवर. धावसंख्या 4 बाद 32. नवीन फलंदाज अंकुश. फलंदाजीसाठी आहे रणजित. पहिल्या 2 शतकांनंतर द ग्रेट वॉरियर्स संघाने आपल्या क्षेत्ररक्षणात खूप सुधारणा केली आहे. गोलंदाज रवी, फलंदाज रणजित. रवी राईट आर्म डाऊन विकेट. त्यांनी टाकला आखूट टाकायचा चेंडू, हा ऑफ साइडला तटवलेला आहे आणि चौकार. 4 धावा झालेले आहेत. धाव संख्या 36. रणजित यांनी मारलेला चौकार. पुन्हा एकदा रवी गोलंदाजीसाठी तयार आणि हा सरळ मारलेला चेंडू. 1 धाव झालेली आहे. चेंडू फलंदाजाने फेकलेला आहे गोलंदाजाकडे आणि हा मिस फिल्डिंग झालेला आहे. 2 धावा पूर्ण करण्यात आलेले आहेत. धाव संख्या झालेली 38. 4 बाद 38. रणजित यांनी मारलेल्या फटक्यात 2 धावा त्यांना मिळालेल्या आहेत. धाव संख्या 38. रवी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. राईट आर्म राऊंड विकेट. फलंदाज रणजित. शेवटचा षटक चालू आहे. रवी आखूट टपाचा चेंडू उंच असा मारलेला आहे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, परंतु नाही. 2 धावा पूर्ण करण्यात आलेले आहेत. 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. धाव संख्या 40. धाव संख्या झालेली 40. उंच असा गेलेला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईपर्यंत नो मॅन्स लँड ज्याला आपण म्हणतो अशा ठिकाणी टप्पा पडला आणि फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्या झालेली 4 बाद 40. रवी पुन्हा एकदा आणि हा चेंडू फसलेला आहे मारताना. क्षेत्ररक्षक लक्ष्मण यांना अडकल्याने धाव बाद. दुसरी धाव संख्या घेताना बाद झालेली आहे. 1 धाव संख्या मात्र मिळालेली आहे. धाव संख्या झालेली 41. 5 बाद 41. शेवटच्या चेंडूवर 1 धाव आणि बाद झालेले आहेत. रनआउट झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे स्पार्टन G2 41. धाव संख्या स्पार्टन G2 यांची 41. विजयासाठी ग्रेट वॉरियर्स यांच्या संघाला 42 धावा करणं आवश्यक. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने ताबडतोब आपले खेळाडू मैदानात हजर करावे. पुढच्या संघाने ताबडतोब पुढील सामना सेटिंग 11 विरुद्ध असॉल्ट एव्हेंजर्स. दोन्ही संघांच्या कप्तानांनी स्टेज जवळ यावं नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. लक्षात घ्या, सामना लवकरात लवकर पुढचाही सामना चालू करायचा आहे. प्रथम सामन्यात स्पार्टन G2 यांनी 42 धावांचं लक्ष दिलेलं आहे द ग्रेट वॉरियर्स यांना. द ग्रेट वॉरियर्स यांच्या मेंटॉर निमिषा मॅडम यांचं हार्दिक स्वागत. पुढील सामना सेटिंग 11 वर्सेस असॉल्ट एव्हेंजर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेज जवळ यावं नाणेफेकीचा कौल घ्यायसाठी. लक्षात घ्या, आता आपल्याला टाइम
वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. बेचाळीस करायचं. हॅलो 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 चालू असणारा सामना स्पार्टन G2 विरुद्ध ग्रेट वॉरियर्स आहे ना. स्पार्टन G2 संघाने प्रथम फलंदाजी करताना 41 धावांचं लक्ष ठेवलंय ते ग्रेट वॉरियर्स संघासमोर. यानंतर होणारा सामना सेटिंग 11 विरुद्ध असॉल्ट अव्हेंजर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. असॉल्ट अव्हेंजर्स आणि सेटिंग 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी आले नाणेफेक करून येत आहेत. आदरणीय दुष्यंत सर या ठिकाणी पॅव्हलियनच्या समोर नाणेफेक करून घेत आहेत. या ठिकाणी मोरे सर आदरणीय दुष्यंत सर नाणेफेक करताना नाणेफेक कुठच्या संघाने जिंकलेली आहे? नाणेफेक जिंकून द ग्रेट वॉरियर्स संघाने आपले फलंदाज ताबडतोब मैदानात पाठवावे. कृपया आपल्याकडे वेळ नाही, सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. असॉल्ट अव्हेंजर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. चालू असणारा सामना स्पार्टन G2 विरुद्ध द ग्रेट वॉरियर्स संघ. ग्रेट वॉरियर्स संघाने आपले फलंदाज मैदानात पाठवावे कृपया लवकरात लवकर. अजिंक्य आघाडीची जोडी प्रथम मैदानात जोडताना या ठिकाणी पाहायला मिळते. आघाडीचे फलंदाज आहेत ते अजिंक्य आणि रवी अशी आघाडीची जोडी मैदानात ग्रेट वॉरियर्स संघाची. रवी अजिंक्य आणि रवी पाय दुखायला लागले, आमचे पाय दुखतात. बसा. गोविंदराज दिवेश द ग्रेट वॉरियर्स संघाचा आघाडीचा फलंदाज अजिंक्य आणि रवी. स्ट्रायकर गेले ते अजिंक्य, नॉन स्ट्रायकर रवी सामना करतील. नाव पाहिजे त्यांची. लिस्ट नाव नाही. देश 10 ते 12 बॉलांचा रनर घेऊन येत आहेत. ते पंचांच्या डाव्या बाजूने मला वाटतं सामना करण्यासाठी तयार होत आहेत. अजिंक्य पहिला चेंडू, षटकातील पहिला चेंडू, सुंदर चेंडू, उजव्या चेंडू, जोरदार अपील केलं जात आहे. झेलबादचा अपील केला जात आणि संघ गडी बाद होत आहे. पहिल्या चेंडूवर संघाला ग्रेट वॉरियर्स संघाला पहिला धक्का बसतो अजिंक्य यांच्या रूपामध्ये आणि या ठिकाणी खुशीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्पार्टन G2 संघ स्पार्टन G2 संघाला पहिला धक्का बसतोय. द ग्रेट वॉरियर्स संघाला पहिला धक्का बसतोय 0 या धावसंख्येवरती अजिंक्य यांच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज लक्ष्मण. हा ठीक आहे. नवीन फलंदाज गेले ते लक्ष्मण. द ग्रेट वॉरियर्स संघ
फलंदाज लक्ष्मण अशी सुरेख गोलंदाजी करताना दिवेश आपल्या बॉलिंग मार्गावर पुन्हा एकदा उंच मारलेला लेगच्या दिशेने मारला चेंडू. एक धाव संख्याचं धाव एक धाव संख्येने संघाचं खातं खोललं जातं. या ठिकाणी 41 धावांचा पाठलाग करताना एक धाव लक्ष्मणांना, एक धाव त्यांच्या संघाला. संघाच्या धावसंख्या होते 1. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. दिवेश आपल्या बॉलिंग मार्कवर अतिशय सुरेख गोलंदाजी करताना दिवेश 41 धावांचा पाठलाग करताना एक धाव संख्या लागली संघाची. पुन्हा दिवेश आपल्या बॉलिंग मार्कवर. नवीन फलंदाज आहेत ते रवी. सामना करते रवी. दिवेश यांच्या बॉलिंगचा दिवेशांचा पण त्यांच्या उजव्या बाजूने हलका ठरला चेंडू. एक तर धाव निश्चित मिळणार आहे आणि एकाच धावेवर समाधान मानतायत. एक धावाने धावपळा घालतोय. धाव संख्या होते ती 2. एक गडी बाद 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू. दिवेश आपल्या बॉलिंग मार्कवर. कॅमेऱ्याच्या वायरवर कोणीही पाय देऊ नका, कारण इथे व्यत्यय होतोय. कृपया लक्ष द्या. कॅमेऱ्याची जी वायर चालू आहे तिथे पाय देऊ नका. आणि सुंदर चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू. चेंडू समजू शकलेले नाहीये लक्ष्मण. चेंडू समजू शकले नाही. पुन्हा दिवेश आपल्या बॉलिंग मार्कवर. 8 ते 10 पावलांचा दिवेशांचा. पंचांच्या डाव्या बाजूला पुन्हा एकदा उसळी घेतलेला चेंडू. चेंडू निर्धाव होतो आणि कोणतेही धाव न निघता चेंडू वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या होते ती 3. पहिल्या षटकाचा खेळ सुरू. 3 धावा धावपळकर लागलेले आहेत. दिवेश आपल्या बॉलिंग मार्कवर. उसळी घेतलेला चेंडू होता आणि पुन्हा एकदा दिवेशांचा पुढचा चेंडू. सुंदर चेंडू होता. अचूक टप्प्याचा चेंडू. उजव्या एसटीवरचा चेंडू. चेंडू बिलकुलही लक्ष्मण यांना समजलेला नाही आणि चेंडू जातो तो एसटी रक्षकाच्या हाती. दिवेश आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करतात लक्ष्मण. 10 ते 12 पावलांतर मला वाटतं दिवेशांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न आणि चेंडू उंच मारलेला आहे लक्ष्मण यांनी. झेल उडते. झेल पण टिपू शकत नाही. एकच धाव घेतली जाते आणि एकाच धावावर समाधान मानावं लागतं या ठिकाणी. आणि 2 धावा. 2 धावाने धावपळ करतो. धावसंख्या होती 5. पहिल्या षटकाचा संपते ना. एक चेंडू शिल्लक. एक चेंडू वाईट टाकला ना. वाईट गेला ना. वाईट होता ना. एक वाईट टाकलेला ना. वाईड आहे ना बॉल. एक बॉल एक वाईट आहे ना. एक बॉल बाकी असेल. पहिल्या षटकाची एक चेंडू शिल्लक. ओव्हर झाले. पहिल्याच बॉलला विकेट आहे. हा षटक संपलेला आहे या ठिकाणी. पहिल्याच बॉलला विकेट आहे. नंतर सिंगल आहे. 0 आहे. वाईट आहे. 0 आहे. आताचे 2 षटक संपलं. ठीक आहे. आता लक्ष्मणने 2 घेतला. आता ही ओव्हर यांना बोलू. ठीक आहे. धाव संख्या झालेली आहे 5. 1 बाद 5. द ग्रेट वॉरियर्स या संघाला 42 धावा करायच्या आहेत 4 षटकात. ग्रेट वॉरियर्स संघाचे कर्णधार अजिंक्य बाद झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहेत 5. पहिला षटक संपलेला आहे. दुसरा षटक घेऊन येत आहेत रणजित. फलंदाज रवी. फलंदाजी फरक. रणजित गोलंदाजी टाकतायत रवी यांना फुल टॉस चेंडू त्यांनी ताटवलेला आहे आणि हा झेल घ्यायचा प्रयत्न, परंतु पंचांचा निर्णय 4 धावा. उत्कृष्ट असा फटका. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. एक हाती झेल घ्यायचा प्रयत्न, परंतु अपयश. 4 धावा मिळालेले. धावसंख्या झाली 9. दुसरा षटक चालू आहे. 1 बाद 9. पुन्हा एकदा रणजित गोलंदाजी तयार. रवी यांना उजव्या अष्टी बाहेर चेंडू. पंचांचा निर्णय वाईड. 1 अवांतर. धाव संख्या झालेली आहे 10. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. कृपया सर्व खेळाडूंनी लक्ष द्यावे.
पुन्हा एकदा रणजित तयार, फलंदाज रवी. आखूट टप्प्याचा चेंडू एक साइडला मारलेला चेंडू त्यांनी फलंदाजांना गोलंदाज क्षेत्ररक्षण, चुकीचं क्षेत्ररक्षण. 4 धावा. क्षेत्ररक्षकाच्या ढेंगे घालून गेलेला चेंडू. धाव संख्या झालेली आहे 14. 1-14. दुसऱ्या षटकाची अतिशय उत्कृष्ट सुरुवात. 2 चौकार आणि 1 अवांतर धाव संख्या. 9 धावा मिळालेल्या आहेत 2 चेंडूत. अतिशय खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा रणजित गोलंदाजीसाठी तयार, फलंदाज रवी. पुन्हा एकदा सरळ टाकलेला चेंडू लेग साइडला वळवण्याचा प्रयत्नात रवी अपयशी. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात. धाव संख्या मात्र मिळालेली नाही. धाव संख्या आहे 14. 1-14. सामन्याचं दुसरं षटक चालू. रणजित रवी यांना पुन्हा एकदा तसाच प्रयत्न. लेग साइडला गेलेला चेंडू विकेट किपर यांना तो पकडता आलेला नाहीये. धाव संख्या 1 धावेची भर पडले. पंचांचा निर्णय वाईड. 1 वाईड आणि 1 धावून काढलेला अशा 2 धावा. धाव संख्या झालेली आहे 16. 1-16. सामन्याचा दुसरं षटक. सामन्यातील दुसरं षटक चालू आहे. फलंदाजी करतायत लक्ष्मण, गोलंदाज रणजित. क्षेत्ररक्षणात बदल. रणजित गोलंदाजी टाकतायत आणि हा 1 धाव अवांतर. धाव संख्या झाली आहे 17. 1-17. रणजित आणि हा या ठिकाणी प्रतिवर्षी समालोचन कक्षामधून धावतो खेळाचं सादरीकरण करतो तो विशाल या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे. इलिगंट कलेक्शनच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत. दरम्यान पुढचा चेंडू चेंडू 1 धाव निश्चित मिळणार आहे त्यांना आणि 1 धाव. 1 धावाने धावपला घालतो. धाव संख्येत बदल होतो. धाव संख्या होते ती 18. 1-18. 1 गडी बाद 18 धावा. ज्या खेळाडूंच्या बाईक बाहेर लावल्या आहेत त्यांना आतमध्ये लावण्यासाठी गेट खुला केला जातो. ज्या खेळाडूंच्याच असतील आपल्या इलिगंटच्या त्यांच्याच बाईक आतमध्ये लावण्याची परमिशन या ठिकाणी दिली जाते. तर बाईक बाहेर लावण्याची त्यांनी आतमध्ये घ्यायचे. सागर माझी पण लावतो का? समोर 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 आहे. दरम्यान सामना सुरू होतो. धाव संख्या होती 18. दोन षटक 1-18. धाव संख्या झालेली आहे. सामन्यात तिसरा षटक वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहेत सुमित आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतील. रवींद्र सुमित यांचा पहिला चेंडू वैयक्तिक पहिल्या संघातर्फे तिसऱ्या षटक घेऊन येतात. ते सुमित तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू सुमित यांचा रवी यांच्यासाठी. रवी यांनी करण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा पंचांचा आणि नो बॉल. अतिरिक्त धाव. एकूण 2 धावा.
आणि फ्रीची संधी. 20 रन झाले. धावसंख्या 20, 41 धावांचा पाठलाग करताना 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि पंचांचा नोटा इशारा आणि फ्रीची संधी. ग्रेट वॉरियर्स संघ 41 धावांचा पाठलाग करताना सुमित आपल्या बॉलिंग बरोबर वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसऱ्या षटक घेऊन आले ते सुमित. आता जेवढे फ्री टॉप हॅलो, गोपीचंद तोडकर यांनी पाहुण्यांपाशी संपर्क साधायचा आहे. स्पीकरवाले जर कुठे असतील तर त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. थोडीशी मदत आम्हाला या ठिकाणी हवी आहे आपली. गोपीचंद तोडकर स्पीकरवाले जर कुठे असतील तर त्यांना घेऊन या ठिकाणी पाहुण्यांपाशी यायचं आहे. पुन्हा 20 धावा धावफलक लागलेले आहेत ग्रेट वॉरियर्स संघाच्या 41 धावांचा पाठलाग करताना. या ठिकाणी समालोचन कक्षातून विशाल आपल्यासाठी कॉमेंट्री बॉक्सवरून दरवर्षी कॉमेंट्री करतात. या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत. त्यांना आम्ही निमंत्रित केलं होतं, या ठिकाणी आलेले आहेत. तर तरुण इलिगंट कलेक्शनच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी गोपीचंद तोडकर संपर्क साधलेला आहे. या ठिकाणी 85 विजयाचं लक्ष 42 धावांचा पाठलाग करायचा आहे त्यांना जिंकण्यासाठी. द ग्रेट वॉरियर्स संघाला 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 20 धावा धावफलक लागलेले आहेत. या ठिकाणी गोपीचंद तोडकर रेड अँड ब्लू जर्सी मध्ये पाहायला मिळत आहेत आणि गोल्डन कलरचा चमकीदार टी शर्ट घालून आलेले आहेत. आता फ्रीची संधी, नो बॉल होता. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि पुन्हा लॉंग ऑनच्या दिशेने मारला चेंडू. 1 धाव तर निश्चितपणे पूर्णपणे कंप्लीट होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय मला वाटतं आणि 2 धाव घेण्यामध्ये सफल झालेले खेळाडू आणि 2 धावाने धाव फलक करतोय. धावसंख्या होते ती 22. एक गडी बाद 22 धावा. पुढचा चेंडू लक्ष्मणाने जोरदार मारलेला फटका आणि लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने चौकार. 4 धावांनी स्वागत केलं सुमित यांच्या गोलंदाजीचं आणि 4 धावा सुमित लक्ष्मण यांना 4 धावा त्यांच्या संघाला. संघाच्या धावसंख्येत बदल होत आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना 26 धावा धावफलकावर लागलेले आहेत. तडाखेबाज फलंदाजी करताना लक्ष्मण सुमित यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत आहेत. लक्ष्मण पुढचा चेंडू सुमित यांचा पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने जातो. 1 धाव पूर्ण होते आणि एकाच धावावर समाधान मानावं लागते मला वाटतं. 1 धाव लक्ष्मणांना, 1 धाव त्यांच्या संघाला. संघाच्या धावसंख्येत बदल होतोय आणि नो बॉल. पुन्हा एकदा नोचा इशारा. हॅलो, 22-37 हॅलो. धावसंख्या मात्र बरोबर वाढवते. आता या ठिकाणी लक्ष्मणांचा इरादा स्पष्ट होतो विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा. 27 धावा धावफलक लागलेले आहेत. 2 चेंडू झाल्याच्या षटकातील तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. 28 धावा, नो बॉल. धावसंख्या झालेली 28. 55 गोलंदाजाला पाठ ठरवलेला आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने गोलंदाजावर आक्षेप घेतल्यामुळे फेकी टाकतो. या 55 गोलंदाजाला बाद केलेला आहे. वैयक्तिक 10 धावसंख्या खेळताना लक्ष्मण सुमित आता परत गोलंदाजी करू शकणार नाहीत.
वैयक्तिक दोन चेंडू टाकल्यानंतर त्याच्या जागी नवीन गोलंदाज भागेश, ते आता तुम्ही त्यांचं षटक पूर्ण करतील. धाव संख्या झालेली 27. भागेश यांचा सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्याने वैयक्तिक सुरेख गोलंदाजी केली होती. भागेश आपल्या बॉलिंग मार्कवर आणि लक्ष्मण पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू भागेश यांचा लक्ष्मण यांच्यासाठी. लक्ष्मण आहे उंच मारलेला चेंडू षटकाराच्या दिशेने जातोय का पाहताय आणि निश्चितपणे 6 धावा मिळतील आणि 6 धावाने स्वागत केलंय दिवेशांच्या भागेशांच्या गोलंदाजीचा. पंचांचा दोन्ही हात उंच करून 6 धावांचा इशारा. धाव संख्या झाली 33. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना वैयक्तिक 16 धाव संख्या घेतात लक्ष्मण आणि 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. जिंकण्यासाठी 42 धावा, विजयासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता. 6 रन झाले ना आता. 6. कोणी मारला? लक्ष्मण यांच्या बॅटमॅनला सुरेख षटकार होता. भाग्यशांच्या गोलंदाजीवर मारलेला षटकार. पुढचा चेंडू भाग्यशांचा पुन्हा एकदा आणि लक्ष्मणांना जोरदार अपील केलं जातं या ठिकाणी. पंचाने अपील फेटाळला या ठिकाणी. झेलबादचा अपील होता. लक्ष्मण आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित. दुसऱ्या बॉलला 0 ना. 0. धावसंख्या 33. लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता. 9 धावा. स्पार्टन जिंकू संघ द ग्रेट वॉरियर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारला चेंडू. 1 धाव पूर्ण होते आणि 1 धाव समाधान मानतायत लक्ष्मण. 1 धाव त्यांना 1 धाव त्यांच्या संघाला. संघाच्या धावसंख्येत बदलते. धावसंख्या होते ती 34. 34 लॉस ऑफ 1 विकेट. संपते नाही आता परत वर घेतली ना ते. नाही. लक्ष्मण यांनी एकार्थी फिरवलेला सामना. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी लक्ष्मण यांची. 8 धावांची गरज द ग्रेट वॉरियर्स यांना जिंकण्यासाठी. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे 4था षटक घेण्यात येते. रामा आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतायत तडाखेबाज फलंदाज लक्ष्मण. अतिशय आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा तो खेळाडू लक्ष्मण. सुमितने किती टाकलेले? एक मिनिट. 5 बॉल झाले. नाही षटक संपलेलं आहे. षटक संपलेलं आहे या ठिकाणी. षटक संपलेलं आहे. कोणी या ठिकाणी व्यत्यय निर्माण करू नये. सामन्याला दरम्यान स्थिरलेल्या सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. रामा आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतील लक्ष्मण. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना घेऊन जात आहेत ते लक्ष्मण. रामा आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या डावाने उजव्या हाताचा गोलंदाज. पुन्हा एकदा हलकासा तटला चेंडू आणि लक्ष्मण मला वाटतं बाद होता. या ठिकाणी झेल बाद होत आहेत. रामा यांना सफलता मिळते या ठिकाणी आणि 1 धावाने वैयक्तिक संघासाठी 17 धावा जमवून लक्ष्मण तंबूत परत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जात आहेत ते बॅट्समन कोण आहे? अभि. पाच चेंडूने 8 धावा जिंकण्यासाठी. 5 चेंडू आणि 8 धावा जिंकण्यासाठी. 5 चेंडू आणि 8 धावा. सामना करतील अभि. रामा गोलंदाज. अटीतटीच्या अंतरशीची लढत या ठिकाणी. 5 चेंडू 8 धावा. लक्ष्मण आणि खुरेक
सुरेख फलंदाजी केली आपल्या संघासाठी. वैयक्तिक मला वाटतं 1 चौकार 1 षटकार सुद्धा मारला होता आणि 17 धावा जमवल्या त्यांनी संघासाठी. हॅलो हॅलो सुरेख चेंडू होता, निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी करतात ते रामा. पहिल्या चेंडूवरती 1 गडी मिळाला आणि दुसरा निर्धाव चेंडू. 4 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावा. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणार चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा, वाईटचा इशारा. अतिरिक्त धावने धावफला घालतोय. हॅलो रामा यांची सुरेख गोलंदाजी. या सामन्यात हिरो ठरत आहेत ते रामा. आपल्या गोलंदाजीवर सुरेख सामना फिरवत आहेत ते रामा. हॅलो किती झाला स्कोर? 2 चेंडूने 5 धावा जिंकण्यासाठी. हॅलो 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावा. सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 5 धावा. रामा आपल्या बॉलिंग मार्कवर. हॅलो चेक. सुरेख गोलंदाजी करतात ते रामा या ठिकाणी. शेवटचे 2 शेवटचे 2 चेंडू. रामा देऊन ठेवा, बटनाला देऊन ठेवा. अजून एक आहे काय? अजून एक कॉड लावा ना. अजून एक आहे मानू. अजून एक लावून ठेवा. इक्वल 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 झाला. इक्वल इक्वल. हॅलो 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 बंद केलं. रवि 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 अरे दुष्यंत, मैन ऑफ द मैच कौन डिसाइड करेगा हर मैच का? कौन? यूट्यूबर मैन ऑफ द मैच. नहीं नहीं वो हाँ कारण काय तो मेडल आलेला नाही. गोपीनाथ मॅन ऑफ द मॅच फक्त फोटो काढा. सामना या ठिकाणी टाय झालेला आहे परत म्हणून. आणि फक्त जिंकण्यासाठी 1 धावा कर ना. हॅलो हॅलो सामना. हॅलो आणि शेवटचा चेंडू आणि हलकासा चटरला चेंडू आणि धाव पूर्ण होते. हा सामना ग्रेट वॉरियर्स संघाने जिंकलेला आहे. अटीतटीचा सामना झालेला या ठिकाणी.
आणि ग्रेट वॉरियर संघाने अंतिम शेवटच्या 2 चेंडूमध्ये रामायण सोय गोलंदाजी केलेली असताना सुद्धा सामना पुन्हा एकदा ग्रेट वॉरियर संघाच्या बाजूने लागला आणि जिंकलेला आहे. हॅलो, पुढील सामना असॉट 11 असॉट एव्हेंजर वर्सेस सेटिंग 11. प्रथम सामना द ग्रेट वॉरियर संघाने जिंकलेला आहे. अतिशय आतलढीचा लढा हॅलो रवी आणि लक्ष्मण या दोघांनी ग्रेट वॉरियर्स संघाला विजय मिळवून दिलेला आहे. शेवटच्या चेंडूवर विजय. हॅलो, सुस्वागतम 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 सर्व रसिक प्रेक्षकांचे आणि खेळाडूंचे, त्याचप्रमाणे व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक 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 स्वागत. 365 दिवस 52 आठवडे आणि 8,760 तास आणि 5,25,600 मिनिटं ज्या स्पर्धेची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता, ती स्पर्धा म्हणजे एलिगंट प्रीमियर लीग. ती आधी संपन्न होते शिवाईच्या मैदानावरती. गेल्या वर्षी ही स्पर्धा निलकोच्या मैदानावरती संपन्न झालेली होती. अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला होता आणि तो जोश घेऊन आपण 2025 मध्ये पदार्पण केले आणि तो दिवस आज उजाडलाय. तो म्हणजे एलिगंट प्रीमियर लीग 2025. त्यामधील 2 दिवसांची ही स्पर्धा आणि त्यामधील पहिल्याच स्पर्धेतील पहिलाच सामना रोमांचक असा सामना होतोय आणि प्रत्येक सामना हा 40 मिनिटांमध्ये संपवायचा आहे. ही सर्व कॅप्टन लोकांनी यांची नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारा सामना सेटिंग 11 वर्सेस असॉट एव्हेंजर. प्रत्येक टीमने जरा लक्ष द्यायचं आहे. जेव्हा आपली सामना घोषित केला जाईल तेव्हा प्रत्येकाने आपल्या खेळाडू कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि सामने खूप खेळवायचे आहेत. जर 4 ओव्हरचे सामने खेळायचे असतील तर आम्हाला तेवढाच प्रतिसाद द्यायचा आहे. हॅलो,